नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। हिंदू समाजावर जो अत्याचार होतोय त्या संबंधित सकल हिंदू समाज महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकाच वेळी ही न्याय यात्रा, हिंदू न्याय यात्रा आज निघालेली होती। तशीच आमच्या सिंधुदुर्गामध्ये आज हिंदू समाजाने बांगलादेशमध्ये असलेल्या आमच्या हिंदू माता भगिनी आणि बंधूंसाठी त्यांचा आवाज बनण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी की ते एकटे नाही आहेत। महाराष्ट्रातला सिंधुदुर्गातला हिंदू समाज हा त्यांच्याबरोबर आहे आणि त्यांच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत या सगळ्या गोष्टी आम्ही फार बारकाईने बघत आहोत। पण त्याचबरोबर आम्हाला आमचे देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास आहे। आम्हाला विश्वास आहे की मोदी साहेब कुठल्याही हिंदूवर कुठल्याही पद्धतीचे अत्याचार व्हायला देणार नाही, एवढा विश्वास आमच्या मनामध्ये निश्चित पद्धतीने आहे। आणि ह्या न्याययात्रेच्या निमित्ताने तोच संदेश सकल हिंदू समाज सिंधुदुर्ग म्हणून आम्हाला तिथपर्यंत पोहोचवायचा होता। तुम्ही भाषणात एक मुद्दा मांडला, पंतप्रधानांना तुम्ही विनंती केली की देशातल्या पोलिसांचे बाजूला करा। एकाही 5 मिनिटं 5 मिनिटं संख्येच्या अनुसार बोललो, कारण का आम्हाला त्यांना ठेचून संपवण्यासाठी 5च मिनिटं खूप आहेत, कारण ते संख्येने एवढे जास्त बांगलादेशी आणि रोहिंगे नाही आहेत। म्हणून मोदीजींनी परवानगी दिली तर 5 मिनिटाचं ते काम करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून आम्ही तयार आहोत। हो, कारण का अत्याचार जे बांगलादेशमध्ये होत आहेत, रोज ठेचून मारलं जात आहे। आमच्या धर्मगुरूंना, इस्कॉन असेल अन्य धर्मगुरूंना अटक केली गेलेली आणि त्यांची केस लढवणारे वकिलांना पण मारून टाकलं जात आहे। आमच्या माता भगिनींवर सामूहिक बलात्काराचे घटना वाढत चाललेल्या आहेत। या बौद्ध समाजाच्या मूर्त्या विटंबना केली जात आहेत, बौद्ध समाजाला टार्गेट केलं जात आहे। या सगळ्याच्या विरुद्ध आमच्या मनात राग आहे ना। आज बांगलादेशमध्ये घडतं, उद्या देशामध्ये घडू शकतं। म्हणून या सगळ्याबद्दल एक संदेश गेला पाहिजे आणि म्हणूनच आम्ही ते वक्तव्य केलेलं आहे। भाषणामध्ये आपण असंही म्हटलं की 2 आपत्ती असेल तर त्यांना जी लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढावं आणि आदिवासी समाजातील लोक 2 आपत्तीपेक्षा जास्त असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, हिंदुत्ववादी विचाराचं सरकार, महायुती सरकार नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात। मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, त्याच्यामध्ये जास्त लाभार्थी हे त्याच संख्येचे दिसत आहेत। म्हणून मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींना आम्ही विनंती करणार आहे, फक्त आमच्या आदिवासी समाजाला बाजूला म्हणजे वगळून बाजूला ठेवून अन्य ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना त्या योजनेमधून वगळावं, मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेत, जेणेकरून जास्तीत जास्त हिंदू समाज आणि त्याचबरोबर जे सरकारला मतदान करतात, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतात, महायुती आणि आमच्या देवेंद्रजींच्या विचारावर विश्वास ठेवतात, त्यांनाच आमच्या योजनेचा लाभ भेटला पाहिजे।